ज्ञानेश्वरी अध्याय 18 भाग 22. अर्जुनाला शांत करून भगवंत पुन्हा सारे ज्ञान संक्षेपाने सांगू लागले. भगवंत म्हणाले, आता संक्षिप्त रूपाने तुला सांगतो. जेव्हा मिठाचा कण समुद्रात पडतो तेव्हा त्याला समुद्ररूप होण्यासाठी क्षणार्ध सुद्धा लागत नाही. अगदी तशाच प्रकारे जेव्हा माझे भजन करता करता एका क्षणी माझे व्यापकत्व तुला प्रतीत होईल, तेव्हा तू वेगळा म्हणून काही उरणारच नाहीस. माझ्यातच एकरूप होशील, आणि तेही क्षणार्धात. याप्रमाणे श्रवण कीर्तनादी भक्ती, कर्म, ज्ञान, ध्यान इत्यादीद्वारे माझी प्राप्ती कशी करावी हे उपाय तुला सांगितले. आरंभाला सर्व कर्मे मला अर्पण करावी, जेणेकरून माझी प्रसन्नता तुला सर्वत्र प्राप्त होईल. मग माझ्या कृपाप्रसादाने ज्ञान प्राप्त होईल. ते ज्ञान परिपूर्ण होऊन चित्तात ठसले की माझ्यात एकरूप होणे निश्चितच आहे. त्यावेळी मग साध्य करावयाचे काही शिल्लकच राहणार नाही. मग साधनांचा खटाटोप तरी कसा उरेल? म्हणजेच मद्रूप झाल्यावर काही करावयाचे शिल्लकच उरणार नाही. तू असे केलेस म्हणून तुला आज माझे सान्निध्य आणि उपदेश प्राप्त झाले आहे. आता फक्त उरल्या सुरल्या अज्ञानाचा त्याग कर म्हणजे झाले. ज्याप्रमाणे आशा ही दुःखाची जननी आहे, त्याप्रमाणे स्वर्ग नरक प्राप्तीची काम्य कर्मे आहेत ती अज्ञानजनकच आहेत. ज्ञानाच्या साहाय्याने त्यांचा त्याग कर. मुळात विविध धर्मपंथ अथवा धर्म अधर्माच्या कल्पना या सगळ्या अज्ञानातूनच आलेल्या आहेत. ते एकदा नष्ट झाले की फक्त एक मीच आत्मतत्व तेवढे उरते. स्वतः वेगळेपणाने न उरता स्वतः सकट सर्वत्र एक मीच आहे असे दृढपणे जाणणे हेच खरे मला शरण येणे आहे. घट फुटल्यानंतर घटाकाश जसे महाकाशात विलीन होते, तसे ते शरण येणे असावे. अरे, वडवानल समुद्राला शरण गेला खरा, पण तिथे तो स्वतःचे वेगळेपण म्हणजे दाहकता जपूनच राहिला. ती दाहकता तरी सोडली नाही. समुद्रामध्ये राहून उलट समुद्राचे पाणीच जाळीत राहिला. असल्या शरण येण्याचा धिक्कार असो. मला शरणही यावे आणि स्वतःचे वेगळेपणही जपावे हे शरण येणे नव्हेच. म्हणून अर्जुना, मी होऊन माझी भक्ती करता यावी ही खुबी जे ज्ञान शिकवते ते ज्ञान संपादन करावे. ताकातून लोणी काढले आणि पुन्हा ताकात मिसळू गेले तर ते कधीही त्यात मिसळत नाही. त्याप्रमाणे एकदा अभेदाने मला शरण आलास की तुझ्या जीवाचे नवनीत पुन्हा अज्ञानरूपी धर्म अधर्माच्या ताकात मिसळणारच नाही. म्हणून युद्धकर्म करताना त्यात होणाऱ्या पाप पुण्याचा तू विचारच करू नको. एकदा मला सर्वस्वी शरण येऊन मत्स्वरूप झालास की तुझे पाप पुण्य सारे काही मीच होईन. पाप पुण्यात्मक कर्माचे कर्तृत्व जीव स्वतःकडे घेतो, स्वतःला माझ्या वेगळे समजतो, म्हणजे आत्मवस्तूच्या वेगळे समजतो, म्हणून त्याला ती बाधतात. पण एकदा का जीव मत्स्वरूप झाला की ती पाप पुण्ये मिथ्या ठरतात, अर्थातच बाधत नाहीत. एवढे नीट जाणलेस की तू मुक्तच आहेस. माऊली म्हणतात, हे सारे अर्जुनाला सांगून भगवंतांनी आपला अलंकृत असा बाहू पसरून अर्जुनाला दृढ आलिंगन दिले आणि एखादा कलश उलंडावा तसे आपल्या हृदयातील हृदगत अर्जुनाच्या हृदयी घातले. ये हृदयीचे ते हृदय. बुद्धीला वाणीला अगम्य असणारे गूढ रहस्य
या पद्धतीने भगवंतांनी अर्जुनापर्यंत पोचवले. दिव्याने दिवा प्रज्वलित करावा त्याप्रमाणे अर्जुनाला त्यांनी स्वतःसारखे केले. आपणासारखे करीती तत्काळ म्हणतात ना. मात्र त्याच्यातला आणि आपल्यातला द्वैतभाव न मोडता त्यांनी हे केले, कारण त्यांना तो मोडू द्यायचा नव्हता. नाहीतर त्याचे प्रेमसुख त्यांनी कसे भोगले असते. तेव्हा अर्जुनाच्या देहामनात सुखाचा एवढा महापूर आला की स्वतः देव सुद्धा त्याच्यात बुडून गेले. सुखाचा अनिवार्यपणा दोघांनाही आवरेना. दोन महासागरच जणू एकमेकांना भेटले. आणि या सुखाच्या भरतीमुळे श्रोते हो, माझी ही वाचा आत्तापुरती तरी कुंठित झाली आहे. हरिओम तत्सत. भाग 22 समाप्त.